जय शिवराय मंडळी, आपल्या कॉलेजमध्ये ना बाईक एक्स्पोचा कार्यक्रम होता. त्याच्यासाठीच ना इथून बाहेरून ना एकदम मॉडिफाय कार्स आलेले आहे बरं का. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता जे एक नंबर भारी भारी कार्स आलेला आहे. त्यांचा आवाज तर इतका भारी डायरेक्ट मनात गुंतून गेला. मला लाल कलरची गाडी आवडली भाऊ. आता GK कस्टम्स वाला ना टॅग करून टाका तुम्ही. एक नंबर परफॉर्मन्स केला बरं का. सोयरे पोर इतके शोक झाले ना, इतक्या भारी भारी गाड्या आणल्या. या त्याने तर पुरं सर्कल सारखेपर्यंत ना टायर सोडलंच नाही, पुरं घसडूनच टाकलं. सर्व गाड्या एकमेकाच्या मागे पळत होत्या. पोरांना काहीच कळत नव्हतं रे कोणत्या कार्यक्रमाला जायचं आणि कोणत्या नाही जायचं. हे कार्यक्रम इतके जबरदस्त होतं नाही कॉलेजमध्ये, काय सांगू तुम्हाला. आता पोरांना जाऊ दे म्हणतं मी. आता झाला भाऊ इथं रोबोरेसला आलो. रोबोरेसमध्ये इथं मस्त गोल करायचं चालू होतं रोबोटांचं. आणि आपण जसं मोबाईलमध्ये गेम खेळतो ना गाडीचं, जसं तिथं वेगवेगळे लेवर आपल्याला पार करावे लागते, तसं तिथं बी ना रोबोटला ना आपलं लेवल दिलेली असते, ती लेवल पार करावी लागते जसं की तुम्ही मोबाईलमध्ये पाहताय. आणि आपल्याला दादांना कळाला भाऊ मी ब्लॉगर आहे असं. दादांनी लगेच सांगितलं घे म्हणे आपला बी एक व्हिडिओ घेऊन घे म्हणे. आणि दादांनी मस्त एक फोटो काढून घेतला आपल्यासोबत मस्त. मी म्हणत असते की इतकं पोरं टाक लावून काय पाहताय भाऊ, दुसरं काहीच नाही चालू बरं का. इथं ड्रोन एकची मस्त कॉम्पिटिशन चालू होती. आपण जसं की मागच्या याच्यामध्ये पाहिलं तिथं रोबोची चालू होती, तसं तिथं ड्रोन उडवायचं होतं. आणि BGMI पण होतं बरं का आपल्या कॉलेजमध्ये. BGMIचं तर लई डेंजर चालू होतं. जसं की त्या हॅकेटॉन वगैरे होतं, वेगवेगळ्या वेबसाईट वगैरे आणि त्या कॅल्क्युलेटर वगैरे काही ना काही आपल्याला क्रिएट करायचं होतं. आता जसं तुमचं झालं ना, आता आमचं बी काही ना काही सिव्हिलवाल्यांचं होतं भाऊ. ब्रिज बनवायचं कॉम्पिटिशन होती. मस्त चहा वगैरे पिऊन घेतला, ब्रिज बनवायला लागलो भाऊ. फायनली आमचा ब्रिज बनवून गेला. पोरांनी किती मजबूत ब्रिज बनवला ना, श्रीदादा जिंकणारे.